तर आता क्रांती चौकामध्ये जितेंद्र आव्हाड जे आहेत ते पोहोचलेले आहेत। या अगोदरच शरद पवारांनी सुद्धा याच मुद्द्यावरून नापसंती दर्शवलेली होती की शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा सहभाग का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला होता। आणि आता जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अक्षय मनकाडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, ऋषाली, खरं तर आज जितेंद्र आव्हाड हे आक्रमकपणे मनुस्मृतीच्या विरोधातली भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनुस्मृतीची जी प्रगत आहे ती जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं जाळण्यात येणार आहे। सध्या जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद टिपणीस यांचे आजोबा सुभानाना टिपणीस यांनी 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनुस्मृती दहनाच्या निमंत्रण जे आहे ते सुभानाना टिपणीस यांनी दिलेलं होतं। त्यांचेच नातू मिलिंद टिपणीस आता जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत या सगळ्या मनुस्मृती दहनाच्या या सगळ्या कार्यक्रमाला क्रांती स्तंभाजवळ उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संपूर्ण त्या मनुस्मृतीचं दहन करण्यात येणार आहे। शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक घेण्याच्या संदर्भात राज्य सरकार विचाराधीन होतं। या सगळ्या भूमिकेच्या संदर्भात आक्रमक पवित्रा जो आहे तो आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु या सगळ्या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या अगोदरच स्पष्टीकरण दिलेलं आहे की जी गोष्ट चांगली आहे त्यांच्याबद्दल कोणती हरकत नसावी आणि 2 श्लोक घेतल्याने काही होत नाही, ही भूमिका ज्यावेळेस दीपक केसरकर राज्याचे शिक्षण मंत्री यांनी मांडली त्यावेळेस जितेंद्र आव्हाड असो इतर अनेक नेते असो त्यांनी या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता स्वतः जितेंद्र आव्हाड या मनुस्मृतीच्या विरोधात आपली ठामपणे भूमिका मांडून ती मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम जो आहे तो इथे या संपूर्ण क्रांती चौकात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले ते अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या बैठकीच्या सभेमध्ये त्यांची सर्व नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर आपण पाहताय जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि मनुस्मृतीचं आपण दहन करणारी आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत। क्रांती चौकामध्ये ते पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या होत्या। जय 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 भीम, जय भीम जय 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 भीम, जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। रावण साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जय 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 भीम, जय भीम जय भीम। रावण साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रावण साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम जय भीम। जय 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 भीम, जय भीम जय भीम। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। बहुजन हृदय सम्राट डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांचा जय हो। ही चळवळ आहे त्यांचं म्हणणं अध्यक्ष। जितेंद्र आव्हाड हे आता महाडमध्ये आहेत। मनुस्मृतीचं दहन करण्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं ते महाडमध्ये या ठिकाणी क्रांती चौकामध्ये पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं आणि त्यामुळे आपणही त्या ठिकाणी जाणार, मनुस्मृतीचं दहन करणार अशी भूमिका ज्यावेळेला त्यांची त्यावेळेला सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात आली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन। आजच्या या मनुस्मृतीच्या स्मरणार्थ आपले नेते, सर्वांचे आवडते, आपलं हृदयस्थान आदरणीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांचं या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब
यांचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष या नात्याने मी आपले सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करतो या दीक्षाभूमीमध्ये या मनुस्मृतीची ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांने दहन केलं, या जातीवादाचा बिमोड केला, महाड नगरीमध्ये सामाजिक समता